चर्चा। नंदुरबार येथे आदिवासी युवकाच्या हत्येप्रकरणी आज बुधवारी दिनांक 24 रोजी नंदुरबार शहरात मोर्चा काढण्यात आला होता। या मोर्चात हजारो नागरिक सहभागी झाले होते। या प्रकरणाची SIT मार्फत चौकशी करण्यासह आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी करण्यात आली। दरम्यान मयत युवकाच्या घराजवळ सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। मात्र काही आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील उभ्या असलेल्या गाड्यांची तोडफोड केली। त्यामुळे या मोर्चाला हिंसक वळण लागले। यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातच अचानक दगडफेक सुरू झाली, तसेच वाहनांची तोडफोड करण्यात आली। या घटनेत पोलीस कर्मचाऱ्यांसह काही जण जखमी झाले आहेत। जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचा वापर केला। या घटनेमुळे काही काळ नंदुरबार जिल्हाधिकारी परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली होती। सध्या शहरात तणावपूर्ण शांतता आहे। दरम्यान या दगडफेकीत अनेक वाहनांच्या काचा फुटल्या, तसेच चारचाकी, शालेय बस, मोटरसायकली अशा जवळपास 15 वाहनांची तोडफोड झाली आहे। या दगडफेकीत पोलीस कर्मचाऱ्यांसह काही जण जखमी झाल्याचे समजते। जमाव मोठा असल्याने त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या। त्यानंतर काही वेळाने जमावावर नियंत्रण मिळवण्यात पोलिसांना यश आले। याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू आहे। नमस्कार। काही दिवसापूर्वी एक आदिवासी मुलाचा मर्डर झाला होता। त्या मर्डरच्या अनुषंगाने जिल्हास्तरीय एक मूक मोर्चा आयोजन काही आदिवासी संघटनांनी केलेलं आहे। त्या मोर्चामध्ये जे काही चार्जड अप मुलं होते आणि काही असामाजिक तत्व होते, त्यांनी निवेदन दिल्यानंतर जे शासकीय कार्यालयाचे प्रेमाइसेसमधली जे काही गाडी होती ते तोडफोड करण्याचा प्रयत्न केला। त्यांना नाईलाजास्तव आपल्याला सौम्य लाठीचार्जचा वापर करून डिस्पर्स करण्यात आला। त्यानंतर जे रिटर्निंग क्राऊड होती त्यांनी दगडफेक केली आणि त्यांनासुद्धा आता डिस्पर्स करण्यात आला। शहरामध्ये सध्या शांतता आहे आणि पोलीस पेट्रोलिंग सुरू आहे। माझी सर्व नागरिकांना माझी विनंती आहे, जे काही मोर्चा होता तो मूक मोर्चा शांततेत निघावा असे आवाहन करत असताना देखील काही लोकांनी त्याच्यामध्ये चुकीची गोष्टी केल्यामुळे अशा प्रकारची परिस्थिती झाली। तर सर्व नागरिकांना माझी आवाहन आहे, पोलीस प्रशासनाने त्या तपासामध्ये सुद्धा काम केलेलं आहे आणि आतासुद्धा पोलीस प्रशासन सर्व जे काही परिस्थिती आहे त्याला हाताळत आहे। कोणी अफवावर विश्वास ठेवू नये आणि कुठल्याही प्रकारची गैरकायदेशीर गोष्टी किंवा कायदा हातात घेऊ अशा प्रकारची कोणी कृती करू नये, अन्यथा त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल। सर, धन्यवाद। किती जखमी आहे सगळ्या घटनेमध्ये? आता सांगणं थोडंसं कठीण आहे, कारण वेगवेगळे जवळपास 15 ते 20 हजारचा मॉब होता आणि त्याच्यामध्ये काही असामाजिक तत्व होते। आता त्याच्यामध्ये एक स्टॉक रिव्ह्यू घेऊन आम्ही आपल्याला सांगू।